नाशिकमधल्या एका अवलियानं नाशिक शहरात सोलरवर चालणारी चारचाकी गाडी बनवली आहे. त्यांच्याशी त्यांच्या उल्लेखनीय शोधात बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. संपूर्ण देशामध्ये ऊर्जा बचत आणि मेक इन इंडियाचे वारे वाहत असतानाच नाशिकच्या सातपूर या कामगार औद्योगिक वसाहतीतून एका अवलियानं सोलर कार तयार केली आहे. ही कार चारचाकी असून या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये बनवण्याचा विक्रम हा या व्यक्तीने केलेला आहे. आपण बघू शकतोय की ही सोलर कार आहे आणि सोलर कारला अगदी 2 लाईट्स, इंडिकेटर्स, त्याचबरोबर छोटंसं या ठिकाणी सुरक्षित असं या ठिकाणी सावली मिळेल असं या ठिकाणी तयार करण्यात आले. 3 जण या ठिकाणी बसू शकतात आणि याच्या वरच्या बाजूला हे 4 सोलर पॅनल्स लावण्यात आलेले आहेत. या सोलर पॅनलवर एकदा गाडी चार्ज झाली तर जवळजवळ 60 किलोमीटर गाडी ही नाशिक शहरात फिरते आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतून शहरातली जी कामं असतात ती सर्व कामं या ठिकाणी होतात. एकूण 3 जण या ठिकाणी बसू शकतात आणि या गाडीमध्ये जे चालक सीटवर बसले ते या गाडीचे जनक आहेत. त्यांनी ही गाडी तयार केलेली आहे. काका बाहेर या. ही गाडी जी आपण तयार केलेली आहे ही कधीपासून आपण तयार केली आणि कशी कल्पना तुमच्या डोक्यात आली? पेट्रोलचे दिवसेंदिवस वाढते भाव आणि प्रदूषणाचा प्रभाव याच्यामुळे मी 3 वर्षापासून प्रयत्न करतो. परत 2014 मध्ये 2 व्हीलर बनवली, नंतर 2015 मध्ये 3 व्हीलर रिक्षा बनवली, 2016 मध्ये 4 व्हीलर बनवली. अच्छा, एकूण किती खर्च या गाडीला आलेला आहे आणि किती किलोमीटर ही चालते? हिला जवळजवळ 15 ते 16 हजार रुपये खर्च आलेला आहे व ही कमीत कमी दिवसभरातून सूर्य निघाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत ही जवळजवळ 320 किलोमीटर चालू शकते. ही दिवसा चालू शकते, पण रात्री अंधार झाला किंवा सूर्य नसेल तरी ही गाडी चालते का? तरी रात्री बी चालू शकते 50-60 किलोमीटर. बॅटरी बॅकअप चांगला असला तर 50-60 किलोमीटर आरामसे चालू शकते. सगळी भंगारातलं सामान घेऊन ही गाडी तयार केलेली आहे, त्यामुळे तशी ही गाडी अजून नाजूक आहे. पण मात्र चांगला खर्च केला तर ही गाडी 40 ते 50 हजार रुपयात चांगली तयार होऊ शकते आणि सर्वसामान्यांना गरिबाची 4 व्हीलर कार म्हणून ही वापरता येऊ शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.